नीट पेपर लीक प्रकरणी आजची सुनावणी पुढे ढकलली। नीट संदर्भात पुढील सुनावणी 18 जुलैला होणार। सर्वोच्च न्यायालयानं निर्णय राखून ठेवला। समृद्धी महामार्गावरील भेगा भरण्यास सुरुवात। एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर सरकारला जाग। महामार्गावरील 50 फुटाच्या भेगा भरल्या। वरळी हिट अँड रन प्रकरणेचं रिक्रिएशन, तर आरोपी आणि चालकाची समोरासमोर चौकशी। दोघांकडून चूक मान्य, तर मिहिरला कृत्याचा पश्चाताप। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान। मतांचं गणित आमदारांना समजवण्यासाठी सर्वच पक्षांचं नियोजन। राज्याचा गृहमंत्री युजलेस, साधं निवेदन सोडा, संवेदनाही नाहीत। वरळी हिट अँड रन प्रकरणी राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, तर आरोपीला कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत 10 लाखाला किंमत नाही, शिंदेंनाही टोला। आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी पीएमओ कार्यालयाने मागवलाय अहवाल। पूजा खेडकरचं ओबीसी जात प्रमाणपत्र संशयाचा घेरात, तर दिव्यांग कॅटेगरीतल्या निवडीवरही प्रश्नचिन्ह कायम। मनोज जरांगेंची बीडमध्ये रॅली दाखल, तर थोड्याच वेळात शांतता रॅलीला सुरुवात होणार। जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। पंढरपूर वारीसाठी धावणार 5000 एसटी बसेस। शनिवारपासून एसटीच्या फेऱ्या सुरू होणार। 40 जणांनी गाडी बुक केल्यास थेट घरपोच एसटी सेवा मिळणार। तुकोबांची पालखी आज नीरा नदीकाठच्या सराटीत मुक्कामी, तर माऊलींच्या पालखीचा नातेपुते इथं मुक्काम। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता नाही। सूत्रांची माहिती, दुबई किंवा श्रीलंकेत सामने घेण्यासाठी बीसीसीआय विनंती करणार।